सात जन्म हाच नवरा पाहिजे किंवा ते करावं का असं, म्हणजे तुला यंग जनरेशन म्हणून काय वाटतं? करावं. पण समज आता एखाद्या बाईला त्रास असेल त्या नवऱ्याचा, तरी पण ती वडाला पुजायला की फक्त मेकअप करायसाठी. हा का? हाय ताजवर काय काय मेकअप साठी येते. मग मला नाही वाटत हे करावं, म्हणजे एक रिच्युअल म्हणून करावं. पण जर तुझ्या मनात नसेल तर नाही करावं. आणि एखादीला खूप पैसा दिला त्यांनी, खूप दागिन्याने भरवले, सगळं सुख तर दिले, ते सासरी मग त्यालाच मागेल. पण तिला जे प्रेम दिलं पाहिजे, तिला जो नाही रिस्पेक्ट मग ती दिला का पाहिजे, करेल? नाही तर मग करणार तिने ती. करावं का? हे नाही. नाही करावं ना. पण पैसा पैसा काय आपण पण कमवू शकतो, पण प्रेम आपण नाही कमवू शकतो. आणि तिला सेल्फ रिस्पेक्ट नाही, मग तिने नाहीच करावं, तर राहावंच नाही तिने. किंवा मग तो तिला सोन्याचा घास देतोय आपल्या भाषेत, पण उठ म्हणलं की उठ आणि बस म्हणलं की बस, तर मग ते कसं? खूप टॉक्सिक रिलेशनशिप होईल. टॉक्सिक. त्या ह्याला असं 7 जन्म मागावं का? मनापासून तर नाहीच करत काय काय बायका, करायचं म्हणून करतात. हे जरी केलं नाही केलं तरी एकदा मेल्यानंतर माणसाला काय माहितीये काय होतं आणि काय नाही. पण तिच्यावर खूप जबरदस्ती केली जाते ना. समज आता तू माझी शेजारी नाही, मग तू नाही गेली की मग तुला म्हणणार बापरे तुझं नवऱ्यावर प्रेम नाहीये, मग त्या नवऱ्याला डाऊट, म्हणजे मग ही माझ्यासाठी करत नाही म्हणजे हिच्या मनामध्ये काहीतरी वेगळं आहे का? पण तो तिला असं नाही विचारणार की काय झालंय, असं नाही कोणी विचारणार. हा, जज करतात लोक की काय झालंय तुला, असं का वाटतं, का नाही असं केलं कोणी पाहिजे? नाही विचार. पण आता तुमच्या जनरेशन मध्ये नाही विचारणार ना, पुढच्या जनरेशन मध्ये विचारणार. कारण आता इथून पुढची जनरेशन थोडी जुन्या काळांची नसणार, थोडी पण काही जण असणार. पूर्ण तर नाही बदलणार एवढ्या लवकर. काही त्यांच्या वेळेस बदलू शकतं. हो बिचारे, यांच्या वेळी बदलेल तरी त्यांच्या काय. वेळेस खूपच बिघडणार आहे सगळं. आता तुला ह्याच्याबद्दल काय माहितीये का? लोक त्यांना शिकू नव्हते देत, पण तुझ्या नवऱ्याने तिला सपोर्ट केला म्हणून तिने स्वतःची पहिली मुलींची शाळा उभी केली. पण त्यात पण तिला खूप अडचणी आल्या. पण गावामध्ये पण कोण इज्जत नव्हतं देत, पण त्यांनी सपोर्ट केला म्हणून आज ते झालं. विधवा महिला होत्या, त्यांच्या इथं त्यांनी सपोर्ट केला. ज्यांना जे आताच्या ह्याच्यात जे मांग महार म्हणतात, अस्पृश्य जाती, त्यांना पाण्यासाठीची विहीर खुली केली. आणि यांना सपोर्ट कुणी केला माहिती? एका मुस्लिम कुटुंबाने. म्हणजे आता जे म्हणलं जातं ना की मुस्लिम हिंदू आणि असं भेदभाव, तर त्यावेळी हिंदूंनीच, म्हणजे ह्यांच्याच घरच्यांनी हाकललं त्यांना की तू काय मांगा मारायला शिकवायला जातो. पण त्यांना सपोर्ट कुणी केला? मुस्लिमांनी. आणि हजारो मुलं, अनाथ मुलं, आणि ज्या ब्राह्मण बायका म्हणजे त्यावेळी त्या विधवा व्हायच्या माहिती, खूप लहानपणी लग्न व्हायचं, पण त्यांचं परत नव्हतं होत. पण त्यांचं जे हे एक्सप्लॉयटेशन ते घरातच केलं जायचं ना. मग त्याच्यातून त्यांना मुलं राहायची बाळ, आणि मग ते मूल राहिल्यावरती काय सांगणार सोसायटीमध्ये, मग ती जीव द्यायला जायची. मग ती जीव द्यायला गेली तर एकदा त्यांनी एका बाईला थांबवलं की तू जीव देऊ नको. आणि मग त्यांना ती कल्पना सुचली की ह्या ज्या महिला आहेत या सगळ्यांचं पुनर्वसन केलं पाहिजे, यांना एक आसरा दिला पाहिजे. त्यामुळे त्यांनी स्वतःचं घर खुलं केलं आणि त्यांनी असं म्हटलं की ज्या बायका अशा आडलेल्या आहेत, ज्यांचं घरातून असं झालं, त्यांनी इथं यावं, बाळाला जन्माला घालावं, ज्यांना पाहिजे त्यांनी बाळाला घेऊन जावं, नसेल तर आम्ही ते सांभाळू. आणि पण खूप इव्हन आम्ही पण सांभाळू. आणि खास करून ह्या बायका ब्राह्मण होत्या, त्यांना मुलगा नव्हता. मग यांनी त्याच बाईचा मुलगा दत्तक घेतला ना, यशवंत, त्याच बाईचा. पण हे झालं की हा, ते सगळं हिस्ट्री इथं दिलेलं आहे. पण विचार कर ना की मी तुझा चेहरा नाही घेते, तुला माहिती नाही आवडेल की नाही, माझं काय ते. मग तू हे कधी सांगणार? तर याच्यामध्ये काय आहे, याच्यामध्ये असं होतं की ज्या ब्राह्मण जातीच्या बायका आहेत, म्हणजे बाकीचे जे खालचे बहुजन लोक आहेत, त्यांना तर शिकण्याचा पण अधिकार नव्हता आणि बायकांना तर नाहीच नाही होता. आणि लहान मुलींची लग्न व्हायची. मग त्या एकदा विधवा झाल्या, त्या 10व्या वर्षी होऊ 12व्या वर्षी होऊ, त्यांचं काहीच फ्युचर नव्हतं.
तर त्या महिलांना पण यांनी सपोर्ट केला आणि त्यांचंच मूल यांनी दत्तक घेतलं ज्याचं नाव यशवंत आणि त्याला डॉक्टर केलं त्यांनी. आणि असंख्य दलितांना महिलांना खूप मोठ्या शाळा तयार केल्या त्यांनी. आपल्या इथे एक शाळा आहे माहिती आहे? कुठे एक शाळा? ती मागच्या साईडला ती शाळा आहे ती वरी गणपती आहे ना दगडूशेठ, त्याच्याकडे पाठ केली. जी समोर जी शाळा आहे ती यांनी काढलेली शाळा आहे. काय नाव आहे? भिडेवाडा. ओ हा माहितीये. तर ती त्यांची पहिली शाळा आहे. आणि बऱ्याच ठिकाणी म्हणजे खूप साऱ्या शाळा आहेत ज्या आता काही टिकल्या काही नाही टिकल्या. तर अशा ठिकाणी काम केले यांनी. आणि खास करून यांनी भटा ब्राह्मणांचं जे काय होतं म्हणजे लुटायचे ना, आज पण लुटतात, तुला माहिती आहे का? ब्राह्मण जे आहे ना, तुझ्या घरात काहीतरी असेल ते काय म्हणतील सत्यनारायण करा. सत्यनारायणचे किती आणि घेते? ते हवनचे जे उरलेलं सामान असतं ते घेऊन जात प्लस 20,000 घेतात. हो. प्लस पूर्ण सन्मान रिस्पेक्टफुली आपण त्यांना ते सगळं देतो. तर तो धंदा आहे, हा तो खरंय. त्यांचा धंदा आहे. खरंय. तर मग ते आता जी निवडणूक आहे ती डिजिटल आहे. आता तर डिजिटली ज्यांना आपण बोलवतो आपल्या आणि सगळ्यांना माहितीये हा. पण आपण बोलू नाही बोलू नाही शकत. तर ही लूट जी आहे त्यावेळी हे त्याच्यावर बोललेले आहेत. सावित्री आणि ज्योतिबा. आणि की हा जो पैसा आहे तो सगळा कुठे जातोय? हा सगळा बघ आता तुमच्या वस्तीत काय मला नाही माहिती, पण मी काशेवाडीत राहते. शकत. मी कात्रजला राहते. मी सोसायटीत म्हणलं तरी होतं ते कारण वगैरे करतात माहिती ना, किंवा एकच इव्हेंट मोठा करतात देवाचा. त्या इव्हेंट मध्ये ते काय करतात, एकच इव्हेंट मध्ये 2-3 लाख रुपये घालवतात. बोकडं माझा दाखवतात. भाऊ पण आहे, त्याचं झालं नाही अजून पण होणार आहे. तर मग ते काय आहे, ते देवाच्या नावावर तुम्ही कर्जबाजारी व्हा आणि अंधश्रद्धा हे करा. ती गोष्ट आजही होतीये, फक्त ती आता फॅशन म्हणून पण केली जाते. पण ती लुबाडणूक थांबवण्यासाठी बाबासाहेबांनी त्या समाजाला सगळ्यांना सांगितलं की शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. ज्योतिबानी, बाबासाहेबांनी, सावित्रीबाई फुलेंनी जे काही केलं अंधश्रद्धा मिटवण्यासाठी, शिक्षणासाठी, पण आज हे तिथंच होतंय हे सगळं. तेच होतंय हे. तर याबद्दल तुला काय म्हणायचंय? इथंच होतंय सगळं. तर काय जर त्यात जिवंत असते तर काय म्हणले असते? नसतं बोलतो यार, तेच रडले असते का त्याच्यात माझ्या मते तर की काय झालंय? आपण जे विचार यांना दिले ते त्यांनी घेतलेच नाही. घेतलेच नाही, उलट तिथंच आहे. हो, चालू आहे. जाऊ दे, छान वाटलं तुला भेटून. आणि तुझं नाव सांगशील? प्राची. प्राची. कात्रजला राहते. FY ला ना? छान. तुझे विचार ऐकून तरी मला होप्स वाटले. फ्युचर जनरेशन आहे. चलो बाय, भेटू.